110 वर्ष जगलेलं म्हातारं कांता महाराज जेव्हा मरतं ना, एका तासात एका महिन्यात तालुक्यातले, जिल्ह्यातले, गल्लीतले, गावातले लोक त्या म्हाताऱ्याला विसरून जातात. किती महिन्यात? 110 वर्ष जगलेलं म्हातारं, पण एका महिन्यात लोक त्याला विसरून जातात. पण मुंडे साहेब 110 वर्ष नाही जगले हो. भगवान बाबा 110 वर्ष नाही जगले. वयाचे मुंडे साहेब फक्त 60 वर्ष जगले. पण अजून सुद्धा आपल्या घरात त्यांचे फोटो आहेत. याचं कारण ऐकून जा. म्हातारा 110 वर्ष जगलं होतं, पण स्वतःच्या कुटुंबासाठी जगलं होतं. म्हातारं 110 वर्ष जगलं, पण स्वतःच्या कुटुंबासाठी जगलं. माझे मुंडे साहेब फक्त वयाचे 60 वर्ष जगले, पण 60 वर्षातला क्षणोक्षण समाजाच्या कल्याणासाठी खर्च केला, म्हणून समाज त्यांना जिवंत ठेवतोय. म्हणून तर असं आज आपल्याला म्हणावं लागतंय, सूर्य उगवता अंधार पडला, सूर्य उगवता अंधार पडला, असं कसं विपरीत घडलं. लक्ष देऊन ऐका बरं. सूर्य उगवता अंधार पडला, असं कसं विपरीत घडलं. अरे सांग पांडुरंगा, आमचं दैवत कारी चोरलं. अरे सांग पांडुरंगा, आमचं दैवत कारी चोरलं. अरे सांग पांडुरंगा, आमचं दैवत कारी चोरलं. हे म्हणताना सुद्धा डोळ्यात पाणी येतंय. विठाला विठाला. भगवंताची सेवा कधी वायाला जात नाही. दुसरी सेवा संत सेवा कधी वायाला जात नाही. तिसरी सेवा, इथं बरेच तरुण मंडळी बसलेत म्हणून हा अभंग सुद्धा आज घेतलाय बरं का. जन्मदात्या आईची आणि जन्मदात्या बापाची सेवा कधी आयुष्यात वाया जात नाही. आणि सर्वात शेवटची सेवा म्हणजे ती म्हणजे समाज सेवा. गोर गरिबांची ज्याने आतापर्यंत सेवा केली तो माणूस अमर झालाय, अमर. त्यामध्ये आपल्या मुंडे साहेबांचं नाव लागतं. विठ्ठल विठ्ठल. आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक फोनवर एकच स्टेटस होतं मुंडे साहेबांचं. फक्त मुंडे साहेब जरी म्हटलं तर समजून घ्या बरं का. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं सर्वांनी स्टेटस ठेवलं. आपलं का बरं स्टेटस ठेवत नाही तो? आपल्याला तर म्हणावं लागतं, अरे बाबा स्टेटस ठेव माझं. तरी सुद्धा काही लोक स्टेटस ठेवत नाही. त्यांना मेन्शन केलं तरी मेन्शन स्टोरी घेत नाहीत आपली. येत नाहीत महाराज. त्यांना सांगावं लागतं, अरे माझं स्टेटस ठेव, नवीन जागेवर कीर्तनाला चालू. नाही ठेवत नाहीत. मुजोर माणसं असतात काही काही बरं का. मुजोर माणसं असतात. पण आपण सांगून सुद्धा आपली स्टोरी लोक ठेवत नाहीत. पण मुंडे साहेबांनी कुणालाच सांगितलं नाही. पण महाराष्ट्रातला एकही माणूस नाही की त्याची आज स्टोरी, त्याचं स्टेटस नव्हतं मुंडे साहेबांचं. का होतं तर याचं कारण ऐकून जा. आज या जगात मेल्यानंतर आपल्याला पैसा जिवंत ठेवू शकत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. मेल्यानंतर पैसा जिवंत ठेवू शकत नाही. मेल्याच्या नंतर आपले नातेवाईक आपल्याला जिवंत ठेवू शकत नाहीत. मेल्याच्या नंतर आपलं पदही आपल्याला जिवंत ठेवू शकत नाही. पण मुंडे साहेबांना जाऊन आज 11 वर्ष पूर्ण झालेत. किती? 11 वर्ष पूर्ण झालेत. पण आजही गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. वा वा वा. उत्तमाची उरे कीर्ती मागे. थोडासा आवाज द्या. काय सांगत होतो? माणूस मेल्याच्या नंतर माणसाचा पैसा माणसाला जिवंत ठेवू शकत नाही. लक्ष द्या बर का. मेल्यानंतर माणसाचं पदही माणसाला जिवंत ठेवू शकत नाही. मेल्याच्या नंतर माणसाचे नातेवाईक सुद्धा माणसाला जिवंत ठेवू शकत नाहीत. पण आज मुंडे साहेबांना जाऊन 11 वर्ष झालेत. पण आज प्रत्येकाच्या हृदयात मुंडे साहेबांनी मंदिर केलंय. फक्त आणि फक्त चांगल्या कर्माचं फळ आहे महाराज. जीवनात कर्म चांगलं केलंय. म्हणून तर म्हणतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट. कोणी
त्यागी जीवन आपुले दुःख जगी कर जा नष्ट देह करी जे जे काय देह करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो जीवनात मुंडे साहेबांनी कर्म चांगलं केलंय महाराज. हा किती वर्ष जगले मुंडे साहेब सांगा बरं. तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, जास्त नाही विचारणार. जास्त विचारलं तर तुम्ही म्हणसाल आम्ही हे कशासाठी केलंय मग. हा किती वर्ष जगले. हा 50 वर्ष नाही. 1949 ला जन्म झाला आणि 2014 मृत्यू झाला. बरोबर. ते 49 आणि हे 14 म्हणजे 14तला एक तिकडे टाका, तिकडचे झाले 50 आणि हे म्हणजे धरून चला 60-65 वर्ष. एवढं तर गणित येत असेल ना. उसाचं चांगला आता तुम्हाला जजमेंट आला असेल का नाही. क्विंटल ती काय असते टनान. बरोबर. विठाला विठाला अहो कित्येक वर्ष झाले. आज मुंडे साहेबांना जाऊन 60 वर्ष पूर्ण झालेत. 60 धरून चला. पण आजही आपल्या प्रत्येकाच्या घरात मुंडे साहेबांचे फोटो आहेत महाराज. आज आपल्या घरात आपल्या आजोबाचा पंजोबाचा खापर पंजोबाचा कुणाचाच फोटो नाही. आज आपल्या घरात आपल्या आजोबाचा खापर पंजोबाचा नसेल, वडिलाचाही फोटो नसेल. पण या महाराष्ट्रामध्ये असं एकही घर नाही. जाऊ द्या महाराष्ट्राचा विषय. आपल्या आसोला नागरे गावात असं एकही घर नाही की त्या घरामध्ये मुंडे साहेबांचा फोटो नाही महाराज. का फोटो आहे. काही नातं होतं पण का फोटो लावला याचं कारण आता समोर ऐकून जा. बघा एकदम सोपं सांगतोय बरं का. कारण थंडीचं वातावरण आहे, जास्त गरम नको करायला. बरोबर का नाही. एखादं म्हातारं मेलं बघा एखाद्या गावात. एकदम सोपं सांगतोय. म्हातारं तुमच्याकडे मरतात का नाही. आता कलियुग लागलंय. म्हातारं व्हायला वेळच नाही राहिला महाराज. अगोदरच मरायला लागले लोक. बरोबर का नाही. एक म्हातारं मेलं समजा एखादं, का मुंडे साहेबांचा फोटो आपल्या घरात आहे का. एखादा माणूस मेला की आपण त्याच्या अंधविधीला जातो. लक्ष द्या बरं का. 2 मुलांना थोडस शांत बसायला सांगा, मग कसं डिस्टर्ब होत नाही. विठाला एखादा माणूस मेला की आपण त्याच्या अंतविधीला जातो. माझ्याकडे लक्ष द्या. अंतविधीला गेल्याच्या नंतर खूप रडण्याचा आकांत असतो. घरातले नातेवाईक रडत असतात. बाबा शेवटचं बोलायचं होतं, बाबा तुला पाहायचा. आणि एवढ्या दिवस घरात राहत होते, तेव्हा लाता घातल्या, तेव्हा नाही कळालं का तुला. पण एक सांगू का, या महाराष्ट्राची एक परंपरा आहे महाबाप. जोपर्यंत माणूस आपल्यामध्ये आहे ना तोपर्यंत त्या माणसाला लोक चांगलं कधी 2 मिनिटं बोलत सुद्धा नाहीत. एखाद्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले तर एवढं सुद्धा विचारत नाहीत, बाबा काय झालं हो तुम्हाला, खूप दुःखी दिसताय, काही पैशाची वगैरे गरज देऊ नका, पण एवढं म्हणा फक्त काही पैशाची गरज असेल तर काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. महाराज आत्महत्या करण्याची इच्छा सुद्धा मनातून निघून जाते. फक्त एवढं म्हणायचं काम आहे. पण या जगाची एक परंपरा आहे मायबाप. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत कधी चांगलं बोलायचं नाही, एखाद्याला प्रेम द्यायचं नाही, त्याला कधी गोड बोलायचं नाही, त्याच्यासोबत वैरत्वाचं नातं ठेवायचं. आणि तोच माणूस एकदा निघून गेला की बस त्याच्या नावाने रडत बसायचं. पण या उलट आहे का, मेल्यानंतर रडण्यापेक्षा जिवंत असताना त्याच्यावर प्रेम करा. तो माणूस मरणाच्या टायमाला देवाला विसरेल पण तुमची आठवण काढेल. विठाला विठाला एक वाक्य राग येईल तुम्हाला, पण ऐकून जा. एखाद्याची आई मेली हे ऐकून रडण्याचा अधिकार त्यालाच ज्याने जिवंतपणी आईचे पाय दाबले. अरे जिवंतपणी आईकडे कधी डुंकून पाहायचं नाही आणि मेल्यावर गळ्याला मिठी मागून रडण्यात, ही नाटकं करण्यात काही मजा नसते बरं मायबाप. लक्ष देऊन ऐका. एखाद्याचा बाप मेल्याच्या नंतर रडण्याचा अधिकार त्याचाच ज्याने जिवंतपणी बापाची सेवा केली. विठाला विठाला लोक रडतात, आकांत करतात, मग आपण अंतविधीला जातो त्याच्या आणि जवळ बसतो, विचारतो का हो लय रडताय, किती दिवस जगले तुमचे बाबा. तर ते घरातले पोरं काय सांगतात, महाराज
अहो आमचे बाबा 110 वर्ष जगले. काय म्हणतात? काय म्हणतात? किती वर्ष जगले? 110 वर्ष जगले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 110 वर्ष जगलेलं म्हातारं कांता महाराज जेव्हा मरतं ना, एका तासात, एका महिन्यात तालुक्यातले, जिल्ह्यातले, गल्लीतले, गावातले लोक त्या म्हाताऱ्याला विसरून जातात. किती महिन्यात? 110 वर्ष जगलेलं म्हातारं, पण एका महिन्यात लोक त्याला विसरून जातात. पण मुंडे साहेब 110 वर्ष नाही जगले हो. भगवान बाबा 110 वर्ष नाही जगले. वयाचे मुंडे साहेब फक्त 60 वर्ष जगले. पण अजून सुद्धा आपल्या घरात त्यांचे फोटो आहेत. याचं कारण ऐकून जा. म्हातारा 110 वर्ष जगलं होतं, पण स्वतःच्या कुटुंबासाठी जगलं होतं. म्हातारं 110 वर्ष जगलं, पण स्वतःच्या कुटुंबासाठी जगलं. माझे मुंडे साहेब फक्त वयाचे 60 वर्ष जगले, पण 60 वर्षातला क्षणोक्षण समाजाच्या कल्याणासाठी खर्च केला, म्हणून समाज त्यांना जिवंत ठेवतोय. म्हणून तर असं आज आपल्याला म्हणावं लागतंय, सूर्य उगवता अंधार पडला, सूर्य उगवता अंधार पडला, असं कसं विपरीत घडलं. लक्ष देऊन ऐका बरं. सूर्य उगवता अंधार पडला, असं कसं विपरीत घडलं. अरे सांग पांडुरंगा, आमचं दैवत कारी चोरलं. अरे सांग पांडुरंगा, आमचं दैवत कारी चोरलं. अरे सांग पांडुरंगा, आमचं दैवत कारी चोरलं. हे म्हणताना सुद्धा डोळ्यात पाणी येते. विठाला विठाला. मला सांगा, आपल्या घरात आपल्या बापाचा फोटो लावत नाही तो मुलगा मुंडे साहेबांचा, भगवान बाबाचा का फोटो लावतो? तर त्यांनी समाजाचं कल्याणाची सेवा केली महाराज. सेवा हाची दारवंटा. सेवेवर बोलतोय बरं. ऐका, या जगात आतापर्यंत फक्त मुंडे साहेबच नेता होऊन गेलेत का हो? नाही ना महाराज. बोटावर मोजता सुद्धा येणार नाहीत एवढे नेते झालेत. मग महाराज एवढे नेते झाले, पण मग कोणाची पुण्यतिथी, कोणाची जयंती दुसऱ्याची का साजरी होत नाही? तर याचं कारण फक्त याचे जीवनात कर्म चांगलं केलं आणि समाजाची सेवा केली, म्हणून त्यांच्या येण्याच्याही दिवशी आणि त्यांच्या जाण्याच्याही दिवशी कीर्तन ठेवलं जातं. विठाला विठाला. आपण ज्या मातीमध्ये राहतोय ना, ती महाराष्ट्राची माती खूप ताकदवान आहे बरं ओंकार महाराज. एवढी ताकदवान आहे, लक्ष देऊन ऐका, एवढी ताकदवान आहे. या महाराष्ट्राच्या मातीत आतापर्यंत ज्यांनी लोकांना रडवलं, ज्यांनी लोकांना त्रास दिला, ज्यांनी लोकांचा छळ केला, ज्यांनी लोकांचा विश्वासघात केला, या महाराष्ट्राच्या मातीने त्या माणसाला असं संपवलं की त्या माणसाला भविष्यामध्ये नावाला सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. पण याच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास ऐकून जा. आतापर्यंत या महाराष्ट्रातल्या मातीच्या माणसाला ज्यांनी हसवलं, ज्याचे दुःख निवारण केले, ज्याचा विश्वास जिंकला, ज्यांनी त्यांची सेवा केली, त्यांचा छळ केला नाही, अशा माणसाला या महाराष्ट्राच्या मातीने एवढं अमर केलंय की चंद्र सूर्य जाईल पण मुंडे साहेबांची कीर्ती जाणार नाही महाराज. फक्त आणि फक्त का? समाजाची सेवा केली. काय? एकदम गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुंडे साहेब. कोणतं कुटुंब होतं? बस हिवाळा लागला की ऊस तोडायला जायचं. ऊस तोडायला जायचं. एकदम गरीब कुटुंब. पण मला सांगा, एवढी गरिबी, पण मुंडे साहेबांना काय पैसे खाण्यासाठी वेळ नव्हता का हो? होता ना महाराज. पण 1 रुपया सुद्धा समाजाचा खाला नाही. फक्त आणि फक्त समाजाची सेवा केली महाराज. नाहीतर समाज कुणाचेही फोटो आपल्या घरात लावायला तयार नाही हो. एखाद्या मुलाच्या घरात बापाचा फोटो नसतो महाराज. उगच भगवान बाबाचे आणि मुंडे साहेबाचे फोटो आपण घरात लावत नाही. त्याच्या पाठीमागचं त्यांचं बॅकग्राऊंड तसं ब्रँड होतं. विठाला विठाला. म्हणून आज त्या मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त येण्याच्या दिवशी काय करावं? मग उलट दुसरं काहीतरी केल्यापेक्षा कीर्तन ठेवलेलं चांगलं आहे. का? कारण आज या कीर्तनामध्ये बरेच 15 वर्षाचे, 16 वर्षाचे, 10 वर्षाचे छोटे छोटे मुलं बसलेत महाराज.
यांना कळावं की मुंडे साहेब कसे होते आणि आपण कसं जगलं पाहिजे. नुसतं मुंडे साहेबाचं गाडीवर नाव टाकून होत नाही बरं तरुण मंडळी. अरे मुंडे साहेबासारखा कोट काढून होत नाही. मुंडे साहेब ज्या रस्त्याने गेले ना त्या रस्त्याने जाणे म्हणजे खरी जयंती आहे महाराज. आज फक्त घरात फोटो लावून जमत नाही. त्या मुंडे साहेबाच्या मनात एक इच्छा होती की या महाराष्ट्रातल्या कोणत्याच स्त्रीवर बलात्कार होता कामा नये. आणि एक सांगू का, आज त्या मालेगावला 10-15 दिवसा अगोदर एका चिमुकलीवर 4 वर्षाच्या यज्ञा नावाच्या बाळावर बलात्कार झाला. एक सांगू एक वाक्य, आज सध्याच्या स्थितीत जर मुंडे साहेब असते ना तर या महाराष्ट्रातल्या एवढ्या लहान मुलीच्या नाही, अरे तरुण मुलगी रस्त्याने जाताना तिच्याकडे कुणाची वाईट नजरेने पाहायची सुद्धा ताकद कुणाची झाली नसती महाराज. ही ताकद होती महाराज बोलण्यात, ही ताकद होती. म्हणून तर समाज त्यांचं नाव घेतोय आणि म्हणून तर कीर्तनात सुद्धा त्यांचं नाव घ्यावं लागतं. नाहीतर वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वर्णावी ती थोरी वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची गाऊन कीर्ती मानवाची गाऊन कीर्ती एका विठ्ठलाची एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची खरं सांगा, तुम्ही खाली बसले एकदम मांडी घालून एकमेकाला चिटकून बसले, अंगावर रगा घेतल्या, रगाने असलेले स्टॉल घेतले, तुम्ही मग फ्रीली टोप्या घातल्या. आमच्या अंगात काय, तुम्ही म्हणसाल महाराज कोट लय जाड नाही बरं, साडीसारखा पतला आहे. हे काय पोत्याचा कोट नाही हो. मला सांगा, तुम्ही खाली बसले तरी सुद्धा तुम्हाला थंडी वाजते का नाही? खोटं बोलू नका, भगवान बाबाची शपथ आहे, आता खोटं नाही बोलणार तुम्ही. वाजायली की नाही थंडी वाजते का नाही? खूप वाजते बरोबर. पण आम्ही उभं राहून सुद्धा आम्हाला थंडी वाजत नाही, कारण आमच्यावर कृपा भगवान बाबाची आहे महाराज. कृपा ज्ञानोबरायची इथं करायचं म्हटलं. एक सांगू का, आता आमचे विदर्भ रत्न, आमचे जिवलग मित्र मृदंग सम्राट लक्ष्मीकांत महाराज बोरकर या ठिकाणी आपल्या गावामध्ये आले. यांचे नावं का घेतले नाही सांगू का मी? कारण कीर्तनात सांगितलेलं तुमच्या ध्यानात राहत नाही, मग यांचं काय ध्यानात राहणे नाव, म्हणून शेवट नाव घ्यायचं होतं मला, म्हणून मागं ठेवले. पण एवढं सुंदर वातावरण तयार झालंय की ऐका, आज आमचे कांता महाराज या ठिकाणी कीर्तनासाठी आले. एवढ्या थंडीत एवढा सुंदर मृदंग वाजवणं एवढं सोपं नाही बरं महाराज. मी बोलून गेलो, मृदंगाचार्य प्रत्येकाला व्हावं वाटतं, पण मृदंगाची सेवा करावीशी वाटत नाही. एक सांगू का, मृदंग वाजवणाऱ्याचा अधिकार काय आहे? मृदंग वाजवण्याचा अधिकार कुणाला? ज्याला स्वतःचं रक्त जाळण्याची हिंमत आहे ना, तोच मृदंगाचा अधिकारी होऊ शकतो. रक्त जाळून जो परमार्थ केला जातो ना त्याला मृदंग परमार्थ म्हणतात, सामान्य नाही महाराज. उगच गेले बाबळीच्या दाढी बसले आणि त्याच्यावर झोपले, हे आम्ही पण केलंय. विठाला विठाला आज एवढ्या थंडीमध्ये मृदंग, आज महाराज मृदंगामधून विठ्ठल विठ्ठल आवाज काढतात. विठ्ठल विठ्ठल आवाज काढतात. मला सांगा, हा मृदंग कशाचा आहे हो? कशाचा आहे? चमड्याचा आहे, बरोबर आहे. चमडा आहे का नाही त्याला? चमड्याचा मृदंग आहे. पण चमड्याच्या मृदंगामधून आमचे कांता महाराज आज विठ्ठल विठ्ठल आवाज काढतात. मला सांगा, चमडा विठ्ठल विठ्ठल बोलू शकतो का हो? नाही बोलू शकत. कारण हा जर चमडा आहे म्हणून विठ्ठल विठ्ठल बोलत असता तर आपल्या पायातली चप्पल सुद्धा चमड्याची, ती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला पाहिजे. पण चमडा आहे म्हणून हा पक्वाद विठ्ठल विठ्ठल बोलत नाही, तर जो वाजवणारा आहे ना त्याच्यावर ज्ञानोबराची कृपा झाली म्हणून चमड्याचा पक्वाद सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतो महाराज. ही ज्ञानोबराची भगवान बाबाची कृपा आहे महाराज, दुसरं काही नाही. आज आमचे ओमकार महाराज
मूर्ती लहान पण कीर्ती महान. अवघ्या कमी वयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या आई वडिलांचं नाव पोहोचवलं असे आपल्या गावामध्ये ओंकार महाराज आले. जोरदार एकदा टाळी वाजवा. त्याच्यानंतर आमचे जिवलग मित्र युवा कीर्तनकार भागवताचार्य अभिषेक महाराज डवळे संगीत विशारद सुंदर कीर्तन करतात, पण काहीतरी मित्राच्या प्रेमापोटी आपल्या सेवेसाठी विठाला विठाला. मुंडे साहेबांचं का नाव घ्यावं लागतं? तुमचं चांगलं तुमच्या लक्षात आलं असेल. जीवनात कर्म ज्यांनी चांगलं केलं ना त्याचं नाव मेल्याच्या नंतर निघत असतं. बरं महाराज, उत्तमाची उरे कीर्ती मागे. सेवा केली. कोणती सेवा केली? समाजाची सेवा केली. जनसेवा हीच. तेवढं तर म्हणा, आता पैसे घेतले म्हणजे सगळं आम्हीच सांगू काय? जनसेवा हीच ईश्वर सेवा. जगाची सेवा केली आणि भगवान बाबाची सेवा केली. नामदेव गडाची सेवा केली, अनेक गडाची सेवा केली, साधू संतांची सेवा केली. एक सांगू का? कीर्तनात नाव त्याच व्यक्तीचं येतं ज्यांनी देवाची आणि संतांची सेवा केली. संस्कार होते महाराज भगवान बाबाचे, ज्ञानोबारायचे आमच्या मुंडे साहेबावर, म्हणून तर त्यांच्या जयंतीनिमित्त कीर्तन होते. नाहीतर माणूस मेला तर त्याचं वर्ष श्राद्ध लोक करत नाहीत. विठाला विठाला. म्हणून सेवा केली पाहिजे. आज मुंडे साहेबांचं नाव निघतंय याचं कारण म्हणजे फक्त सेवा केली. आज या ठिकाणी पट्ट्या टाकायचं, एखाद्याला म्हणलं हे पट्ट्या टाक, ते राग येते त्याला. ते म्हणते तू पट्ट्या टाक, मी चाललो घरी. सेवा करावीशी वाटत नाही. एखाद्याला म्हटलं हे ते माईकचं स्टँड इकडे आण बर, सिस्टीमवाला कशाला लावला? मग तेवढं केलात काय, मरणार आहे का? पण सेवा करावीशी वाटत नाही. सेवा करावीशी वाटत नाही महाराज. आज या कलियुगामध्ये असे बरेच माणसं आहेत की त्यांना सेवा नकोविशी वाटते. सेवा नको, सेवा नको. माझं कीर्तन होतं बघा त्या मालेगावच्या पलीकडून मरसूळ म्हणून एक गाव आहे बघा, मरसूळ. मरसूळला कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एक माणूस माझ्याकडे आला आणि महाराज काय सुंदर कीर्तन केलं म्हटले तुम्ही, काय आवाज वा वा. म्हणजे माझं वर्णन करत नाही, आहेच ना महाराज ते. बरोबर का नाही? काय सुंदर आवाज, काय सुंदर कीर्तन केलं. म्हणलं बाबा तुमचाच आशीर्वाद. असंच म्हणावं लागतंय गावातून बाहेर निघोस्तोवर. बरोबर का नाही? कारण सुखरूप जायचं असते ना. तुमचाच आशीर्वाद. तुमचं मग तिकडे गेल्यावर काही कळव नाही, तुमचा आशीर्वाद. म्हणजे महाराज तुम्ही कीर्तन खूप सुंदर केलं, पण तुमचं एक चुकलं. म्हटले आता माझ्या अंगाला घामाला ना, हिवाळ्यात घामाला. म्हणलं बाबा नेमकं काय चुकलं? इथं सांगू नका, रूम मध्ये ना 2 हाना, पण बंद रूम मध्ये सांगा. कारण लोकांचं ठरलेलं आहे स्तुती आपल्या माघारी आणि निंदा लोकात करतात लोक. एक या उलट आहे का, एखाद्याची एखादी गोष्ट चुकली ना तर त्याला समाजात त्याची इज्जत घालू नका. त्याला रूम मध्ये न्या, बाबा तुझं चुकतंय बर का, थोडस बदल कर. याला माणुसकी म्हणतात महाराज. सांगितलं बाबा काय चुकलं असेल माझं तर मला रूम मध्ये न्या. त्यांनी सांगितलं महाराज चला माझ्या घरी चहा घ्यायला. मी 2-3 जण संघ घेतली. म्हणलं काय सांगा हानले यांत. 2-3 जण संघ घेतले. म्हणलं चला बाबा तुम्ही माझ्या सोबत. दिसायला लहान गेलो त्यावेळेस पुन्हा आमचे ओमकार महाराज नव्हते, नाहीत मग नाही टेन्शन आपल्याला बरं का, ते सगळं निपटवून घेतात. गेलो म्हणजे महाराज तुम्ही सर्व काही चांगलं सांगितलं, पण एक तुम्ही सांगितलं नाही. तुम्ही प्रत्येकाची सेवा सांगितली, देवाची सेवा सांगितली, संतांची सेवा सांगितली, ग्रंथाची सेवा सांगितली, समाजसेवा सुद्धा सांगितली महाराज तुम्ही चांगल्या प्रकारे. पण तुम्ही या कलियुगातल्या श्रीमंत माणसाची सेवा सांगितली नाही. आणि बरोबर प्रश्न आहे महाराज, खूप सुंदर प्रश्न विचारला. कारण सांगू का, आज या जगात एवढा सुंदर परमार्थ चालू आहे ना, याच्या पाठीमागे फक्त गरीब आणि शेतकरी वर्ग आहे महाराज. श्रीमंताकडे वेळच नाही हो कीर्तनाला येण्यासाठी, ही वेळच नाही. त्यांनी सांगितलं महाराज माझ्याकडे एवढा पैसा आहे, म्हटले एवढा पैसा आहे की मी 24 तास बिजी असतो. म्हटले फक्त झोपायचे 8 तास, मला तेवढा आराम, 1 मिनिट सुद्धा वेळ नसतो. पैशाला वाण नाही, पण टाइम नाही माझ्याकडे कीर्तनाला येण्यासाठी. मग माझ्या जीवनातलं पुण्य सांगा म्हणले, सेवा सांगा. त्यावेळेस मी सांगितलं बाबा तुम्हाला जर कीर्तनाला येण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही फक्त एक काम करा, आपल्या गावामध्ये जे धर्म कार्य चालू असेल, जो सप्ताह चालू असेल, एखादं कीर्तन चालू असेल, तर त्या कीर्तनामध्ये तुमच्या श्रीमंतीतला 1% भाग फक्त दान द्या. कीर्तन ऐकल्यापेक्षा जास्त पुण्य प्राप्त होईल. विठाला विठाला. कारण तुकोबाराय म्हणतात तुम्ही धन कमवा, पण कसं कमवा. उत्तम
उत्तमाची गती तो एक पावेला उत्तमाची गती तो एक पावेला जोडोनी या धन उत्तम व्यवहारे. जोडोनी धन, कसं धन जोडा? उत्तम व्यवहाराने धन जोडा. पण आज कलियुगामध्ये जेवढा पैसा असला तेवढी सेवेला आपला नकार असतो महाराज. तुम्ही पहा, आता तुमच्या गावामध्ये सप्ताह होतो का? होतो म्हणजे मी येतो सप्त्याला बरोबर, दरवर्षी सप्ताह होतो. मला तुमच्या गावातल्या कुणाचीच ओळख नाही बरं का. माझे कीर्तनामध्ये जे यजमान त्यांचं सुद्धा मला सध्या नाव माहीत नाही. विसरलो असं समजा. तुमच्याच गावातलं नाही सांगत, मी माझ्या गावातलं सांगतो. समजा सप्ताह चालू झाला की आपली जी कमिटी असते बरोबर नाही सप्त्याची, पहिल्या दिवशी तुम्ही काय करणार? सेवा सांगतो बरं का. सेवा पहिल्या दिवशी काय करणार? पावती बुक हातात घेणार बरोबर, कारण पैसा असेल तर सप्ताह होतो बरोबर. नोहे हा एकट्याचा खेळ, मनवणी मेळ. आता आपल्याला भगवान शंकराचं भोलेनाथाचं मंदिर बांधायचंय. एकट्याचं काम आहे का? कुणी एक महाराज मी मंदिर बांधतो एवढं सोपं नाही, आणि एकाने बांधू सुद्धा नाही मंदिर. गावामध्ये प्रत्येकाचं थोडं थोडं धन, त्याच्यामध्ये एक वीट तरी आपल्या पैशाची असावी बरं माय मावल्या. तुम्हाला वाटतंय की आपल्या गावामध्ये भगवान भोलेनाथाचं मंदिर व्हावं, तर एकच विनंती आहे, म्हणजे होणारच आहे. आणि एवढी सूचना मला कार्यकर्त्यांनी सांगितली, कारण मी गेल्यानंतर यांच्या बापाचं ऐकत नाही, फक्त माझं ऐकणार तुम्ही 2 तास. माझ्या बी बापाचं ऐकणार नाही तुम्ही 11 वाजता बरं, ऐका. कारण हे फक्त 2 तास, फेटा काढला की संपला विषय. ऐका, आपल्याला आपल्या ऊसाचे पैसे द्यायचे नाही, आपल्या हळदीचे पैसे द्यायचे नाही, आपल्या तुरीचे द्यायचे नाही. फक्त एकच करायचं, माय मावल्या, इथून पुढचे 5 हप्ते किती? 1,500 किती होतात? मला एवढा हिशोब जमत नाही बरं. ते 1,500 जमतच नाही आपल्याला. डायरेक्ट 10,000 20,000 लाखाचा, आपण लाखात खेळतो महाराज. किती होतात 5 हप्त्याचे? किती? 7,500. फक्त शपथ घ्या भगवान बाबाची. किती? अहो मला सांगा, याच्या अगोदर आपल्याला आतापर्यंत दिलेत का कोणी? मग आपण आता भेटतायत का नाही? मग आपल्या का नवऱ्याचं काय जाते का त्याच्यात? नाही ना. लाडक्या भावाचे येतात का नाही? मग टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही घरून देऊ नका, तुमच्या हळदीतले नाही, तुरीतले नाही, कशाची देऊ नका. फक्त इथून पुढचे 5 हप्ते कीर्तनात बसलो असं भगवान बाबाला स्मरणात आणा, आणि इथून पुढचे 5 हप्ते महाराज 1 रुपया सुद्धा खर्चणार नाही. काही कठीण प्रसंग आला तर एखादा हप्ता गेला चालते बरं का, काय टेन्शन नाही. एवढं काय म्हणजे बंधन नाही. पण महाराज 5 हप्त्याचे पैसे म्हणजे 60,000 रुपये तरी एका महिलेने भगवान शंकराच्या मंदिराला द्यावे. कोण कोण देणार? हातवर करा बरं. 2 दिले. बरं जाऊ द्या, एक काम करा, 7 मधले 2 कमी करा. 5 कोण देणार? बरं अजून 2 कमी करतो. किती? 3 कोण देणार? 3 तुम्ही देत नाहीत का अनुभव? 5 7 लय बोललो मी. 2 हप्ते देता का नाही? 2 हातवर करा बरं, हातवर करा, हातवर करा. कोण कोण देणार? वा 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 वा. कोणीच नाही का बाकी? तुम्ही इकडे जर 3,000 दिले नाही तर डायरेक्ट टनानुस कमी करतात बरं. ते गेलंय खराब माणूस आहे. भगवान शंकराच्या नादी लागायचं नाही. ओ मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, मेरे शंभू के दरबार में सब लोगों का खाता, मेरे शंभू के दरबार में सब लोगों का खाता, मेरे शंभू के दरबार में सब लोगों का खाता, मेरे शंभू के दरबार में सब लोगों का खाता। जिसने जैसा कर्म किया वो वैसा ही फल पाता, जिसने जैसा कर्म किया वैसा ही फल पाता, शंभू के दरबार में सब लोगों का खाता, मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता, मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता, सब लोगों का। सब लोगों का खाता बर का.
तुम्ही काय दिलंय, किती दिलंय, सर्व त्याच्यापाशी लिहिलेलं आहे. कारण असं म्हणतात, एक झोली में फूल भरे हैं, एक झोली में फूल भरे, एक झोली में कांटे, तेरे हाथ में कुछ नहीं प्यारे, बांटने वाला वो है, तेरे हाथ में कुछ नहीं प्यारे, बांटने वाला वो है, तेरे हाथ में कुछ नहीं प्यारे, बांटने वाला वो है. आता आपण ठरवा किती द्यायचं. विठाला विठाला आपण पावती बुक हातात घेणार इथं, बरं का. तुम्हाला विचारत नाही कुठपर्यंत आलतो, मीच सांगतोय, वेळ कमी. पावती बुक हातात घेणार आणि सप्त्यासाठी वर्गणीसाठी जाणार. सेवा सांगतो बरं का, सेवा करावी असं वाटत नाही माणसाला. जाणार, पहिलं घर लागतं गावात एखाद्या गरीबाचं. रामभाऊ म्हणजे रोज पत्नी आणि पती दोघंही ऊस तोडायला जातात, कोणतंही काम असे 250 रुपयाने रोजाने जातात. पहिलं घर येतं रामभाऊचा आवाज, रामभाऊ इकडे. रामभाऊ येणार, का हो कसं काय आज गरीबाची आठवण काढली? काही नाही, आपल्या गावामध्ये सप्ताह आहे, सप्ताह. बर सप्ताह आहे का? रामभाऊ घरात जाणार, अगोदरच्या दिवशी रोजाने कमवून आणलेले 1000 रुपये रामभाऊ घेणार आणि पट्टी वर्गणीवाल्याच्या हातात देणार. आणि लगेच मग तुम्ही काय करणार, पावती लिहिणार. पण रामभाऊ म्हणणार, अहो देवाने दिले, देवाला द्यायचे, काय कमी नाही, मुलाबाळांचं चांगलं झालं, पत्नी चांगली भेटली, आई वडील सुखी आहेत, अजून काय पाहिजेत, नको मला काही, तुमची पावती देवाने दिले, देवाला द्यायचे. कुणाचे शब्द येते? कुणाचे? रोजाने जाणाऱ्या रामभाऊचे. पण दुसरं घर येतं गावातल्या शेठचं. तुम्ही जाणार, शेठ ओ शेठ इकडे या. शेठ एका हातात हाकत येत नाही, कारण पैशाचा अहंकार आहे ना महाराज म्हणतात, एका हातात येत नाही. ओ शेठ, अहो इकडे या, इकडे. शेठ येणार, का हो कसं काय आठवण काढली आज? काय नाही, आपल्या गावात सप्ताह आहे. बर कोणत्या मंदिरात आहे? गावात कोणते मंदिर असतात हे शेठला माहित नाही का? सगळं माहित, पण काड्या करायच्या, फक्त काड्या करायच्या. बर शेतातला सप्ताह आहे का रामनवमीचा? बर मग काय? अहो वर्गणी द्या, बघू द्या पॉम्पलेट शेठ हातात घेणार. चोपदारापासून कीर्तनकाराचे, मृदंगाचार्याचे, गायनाचार्याचे, अन्नदानाचे सगळ्याचे नाव वाचणार. शेवट सिस्टीमवाले बी सगळ्याचे नाव वाचणार. आणि मग म्हणणार, का हो किती खर्च आला? यांना वाटतं यांनी पूर्ण पत्रिका पाहिली म्हणजे हे 10,000 रुपये तरी. आता भावना असतात का नाही? कीर्तन लय रंगलं म्हणजे वाढवून, पण तसं काय नसतं बरं का. जे असते ते ठरलेलं असतं. विठाला विठाला. आता यांनी पूर्ण पत्रिका पाहिली, हे म्हणणार, बर किती पाहिजे पावती सांगा, फक्त देवाने दिले. बोलण्याची स्टाईल, देवाने दिले, देवाला द्यायचं, सांगा लवकर. आता कार्यकर्त्यांना वाटलं आपण 5,000 मागाव आणि याला जर 10,000 द्यायचे तर किती घाटावाला? 5,000 जागेवर घाटावाला. कसं काय सप्ताह होणार? हे म्हणणार, नाही शेठ, तुमच्या हाती पावती बुक आणि हा पेन, काय द्यायचे तुम्ही? नाही तुम्ही सांगा. नाही तुम्ही लिहा. असं 5 मिनिटं चालणार आणि शेवटी शेठच्या हातात पावती बुक जाणार. शेठ म्हणणार, मोठा सप्ताह आहे नाही का यावर्षी, मोठमोठे कीर्तनकार आहेत, मोठमोठे मृदंगाचार्य आहेत, मोठमोठे गायक आहेत ना, 5 लाख रुपये खर्च आहे का? काही काळजी करू नका, देवाने दिलंय, देवाला द्यायचंय, लिहा आपले 111 रुपये. पटतंय का नाही तुम्हाला? माझ्या डोक्यातलं सांगतोय, तुमच्या गावात काय ते मला काहीच माहित नाही. पण ऐका, गरीब होता पण सेवा करायची इच्छा होती, पैसा आहे पण देवाची सेवा करायची इच्छा होत नाही. विठाला विठाला श्रीमंत माणूस, ऐका बरं का, धावता सांगतो. एक श्रीमंत माणूस पंढरपूरला निघला बघा. पंढरपूरला 5,000 रुपये संघ घेतले, दरवाजात गेला, पत्नीने आवाज दिला, ओ कुठे चालले म्हणे. यांनी सांगितलं, काय नाही, 42 वर्ष झालेत मला आतापर्यंत. म्हणजे मला नाही बरं का, ते सांगतोय, मला नेमके 26 झालेत. 42 वर्ष झालेत, आतापर्यंत पंढरपूरचं तोंड पाहिलं नाही. मी चाललो म्हणे पंढरपूरला. ते म्हणे, जायचं तर जा, पण आतापर्यंत आपल्या परंपरेत कधी 1 रुपया सुद्धा कुणी सेवेला दान दिला नाही. मग तुम्ही जा, 5 नाही 10,000 न्या, पण 1 रुपया सुद्धा कुणाला दान द्यायचा नाही. यांनी सांगितलं, ठीक आहे जातो. पंढरपूरला गेला. आता पंढरपूरचा काय महिमा महाराज वर्णन करायचा. जंबू या दीपा माझी ओ एक पंढरपूर गावे, या दीपा माझी
जाऊ तया काया काही भोजन मागाया चला जाऊ तया काया काही भोजन मागाया हे विठोबाचा जन्म दागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा जन्म दागो त्याचे चरणी लक्ष लागो पंढरपूरला गेला ऐका बरं का. पंढरपूरला पोहोचला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर एका धर्मशाळेत बॅग ठेवली. ऐका बरं का, धर्मशाळेत बॅग ठेवली. सेवा सांगतोय बरं का, सेवा. आपल्याकडे फक्त अर्धा पाऊण तास आहे. सेवा सांगतोय. पंढरपूरला गेला, धर्मशाळेत बॅग ठेवली. सकाळी सकाळी स्नान करण्यासाठी इंद्रायणीवर गेला. बरोबर. वा वा, माना हलवायले तुम्ही. इंद्रायणी पंढरपूरला एक आळंदीला आहे. काही जे म्हणलं ते होला होला आहेत नाही का. चंद्रभागेवर गेला बरं का. चंद्रभागेवर गेला आणि कपडे काढून ठेवले आणि आंघोळीला गेला. ऐका ऐका ऐका. पाण्यातून बाहेर आला आणि बरोबर पाण्यातून बाहेर आला आणि कपडे घालणं झाले की तेवढ्यात पंढरपूरचा वासुदेव त्याच्याकडे आला. आळंदीच्या ज्ञानोबाला, देवगावच्या तुकारामाला, सासवडच्या गोपाळकाकाला देव बन. ओ 1 रुपया द्या म्हणे. कोण मागतय? वासुदेव. 1 रुपया द्या म्हणे. आता याला आठवलं ना आपल्या पत्नीने द्यायला सांगितले नाही. याने सांगितलं ऐका, मला 1 रुपया देण्याची इच्छा आहे, पण मी माझे सर्व पैसे धर्मशाळेत ठेवले. 1 रुपया पाहिजे असेल तर कुठे या? कुठे या? बोला पटपट, वेळ कमी आहे. कुठे या? धर्मशाळेत या. वासुदेव म्हणे ठीक आहे, जाय म्हणे. तू कपडे घातले, 120च्या स्पीडनं पळायला लागलो. ते कुठं आलं? धर्मशाळेत आलं. धर्मशाळेत आलं. धर्मशाळेचा दरवाजा उघडला, आतमध्ये गेला आणि आतला दरवाजा लावला आणि मोठ्यानं हसायला लागलं. वा, फसवला का ना म्हणे वासुदेवाला. कसं काय हो? 1 रुपया घेण्यासाठी कुठे यायला सांगितलं होतं? धर्मशाळेत. पण पंढरपूर का लहान आहे का गजूभाऊ? पंढरपूरमध्ये रोड किती आहेत, गल्ल्या किती आहेत, धर्मशाळा किती आहेत, कसं काय सापडणार? 1 रुपयासाठी माझा कोण शोध घेणार? मोठ्याने हसायला लागला. तेवढ्यात दरवाजा वाजला. कोण? आळंदीच्या ज्ञानोबाला, देवगावच्या तुकारामाला, सासवडच्या गोपाळकाकाला ज्ञान पावलं. त्याने वासुदेवाचा आवाज ऐकला की महाराज त्याचे डिवोच गेले. डिवो कुठं असतात? डिवो हा डीपीवर असतात का नाही? डीपीवर डिवो गेली. हे विचार करायला लागलं, याला धर्मशाळा नाही सांगितली, गल्ली नाही सांगितली, काहीच सांगितलं नाही. हे इथपर्यंत आलं कसं? दरवाजा उघडला म्हणे ओ द्या म्हणे 1 रुपया. तुम्ही सांगितलं होतं धर्मशाळेत आलो. पण यानं थोडं कळसावर बांधकाम केलं. गावाकडे बांधकामच कळसापर्यंत असतं. त्यानं कळसावर बांधकाम केलं. म्हणे ऐका, धर्मशाळेत आलो आणि मला तुमची आठवण झाली. मी माझा बटवा चेक केला तर त्याच्यात फक्त 800 रुपये निघले. आणि पंढरपूरहून आसोलाला, आता तुमच्याच गावाचं नाव घेतो बरोबर का नाही, आसोलेला जाण्यासाठी मला 800 रुपये लागतात. 1 रुपया जर तुम्हाला दिला तर कंडक्टर मला, माझं काय अर्ध तिकीट नाही, मी काय 75च्या पुढचा नाही, फुकट नाही, मला तिकीट देणार नाही. तुम्ही एक काम करा म्हणे, 1 रुपया पाहिजे असेल तर तुम्ही आसोरा नागरेला या म्हणे. फक्त त्याचं नाव सांगत नाही, तुमच्याच गावातलं होतं बरं का ते. आसोल्याला या म्हणे. आता वासुदेव म्हणे पळून पळून पळशी किती, मी सुद्धा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे, जा म्हणे. महाराजान काला नाही, एकादश नाही, द्वादश नाही, काहीच नाही. आणि पहिलीच गाडी धरली रात्रीची, सकाळी सकाळी आपल्या फाट्यावर आला. कुठं? गोळेगाव फाट्यावर. गोळेगाव फाट्यावर आला, गावात आला आणि गावात यायला लागले लोक. लगेच आता धार्मिक लोक असतात ना, जे पंढरपूरला नाही गेले ते आलेल्या लोकांचं दर्शन घेतात. लोक रांग लावली. हे म्हणे ऐका, दर्शन फिरशन नंतर म्हणे, अगोदर मला घरी जाऊ द्या म्हणे. घरी आला, पत्नीने पाहिलं आपलं गिराईक आलं. गिराईक मिस्टर, मंडळी, नवरा, हा पाहिलं आपलं गिराईक आलं. कारण येण्याची गॅरंटीच नव्हती ना वापस, बरोबर का? कधी गेलंच नव्हतं, कारण वारीत कमी लोक हरपतात का? चांगल्या चांगल्याला मेळ लागत नाही, बरोबर का नाही? आलं, पत्नी लगे पाया पडा गेली. यानं असं पत्नीला धरलं, थांब, घरात चाल म्हणे, अगोदर तुला एक गोष्ट सांगायची. घरात गेला, आतमध्ये गेला, आतून दरवाजा लावला, दरवाजाची कडी लावली. ऐका बरं, काय लावली? कडी लावली. वरचा कोंडा लावला आणि दरवाजाला मोठा एक धोंडा लावला. धोंडा मीन्स दगड, गोटा, गोटा गोटा, कपडे धुवायचा गोटा, आता कळाला. धोंडा लावला. हे म्हणे का हो, तुम्ही पंढरपूरला गेले होते का एखादी बँक फोडून आले नेमके? एवढं घाबरायला का? नाही नाही नाही, थांब म्हणे.
मी पंढरपूरला गेलो, मग काय झालं? माझ्याकडे एक वासुदेव आला, मग काय झालं? दिला काय तुम्ही 1 रुपया? नाही 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 म्हणे, वचन न मोडी, तू सांगितलं होतं ना. नाही, मग काय सांगितलं? काही नाही म्हणे. वासुदेव माझ्याकडे आले, मी सांगितलं वासुदेवा तुम्हाला 1 रुपया पाहिजे असेल तर तुम्ही आसुलेला या. मला खरं सांग म्हणे, 1 रुपयासाठी कुणी 800 रुपये खर्चून येईल का म्हणे आपल्या गावात? येईल का? फसवलं नाही म्हणे वासुदेवाला. दोघही हसायला लागले. तेवढ्यात दरवाजा वाजला. कोण? आळंदीच्या ज्ञानोबाला, देवगावच्या तुकारामाला, सासवडच्या गोपाल काकाला दान पावलं. आता त्यांचं काय झालं असेल ते तुम्ही ठरवा. ते विचार करायला लागले, याला 800 रुपये आले इकडून, 1 रुपयासाठी इथपर्यंत कसं आलं? पण ते थोडस महाराज जरा म्हणजे मुजोरच होतं. 2दा शब्द वापरला बरं का, सुरुवात मुजोर होतं. ते म्हणे ऐक, मी एकटा जर वासुदेवाला पंढरपूरून इथपर्यंत आणू शकतो, तर आता तर आपण पैसा गेला पण जोड लागला. दोघं आहेत म्हणे, आता तर द्यायचाच नाही म्हणे 1 रुपया. यांनी सांगितलं ऐक, आता मी असं झोपतो म्हणे, आता डोळ्यासमोर आणा बरं का प्रॅक्टिकल. असं झोपतो म्हणे, माझ्या बॅगीत 90 धोतर आहे म्हणे, आताच पंढरपूरला भेटले, 90 धोतर घे आणि मी असा झोपतो, माझ्या अंगावर टाक. आणि अंगावर टाकायचं. वासुदेव घरात आले की एवढंच म्हणायचं, कधी नाही पंढरपूरला गेले आणि आले आल्या मेले. काय म्हणायचं? कधी नाही पंढरपूरला गेले आणि आले आल्या. नाही ना, तेवढं तुम्हीच म्हणा. आता 15-20 वेळेस तरी म्हणायचे बरं का अजून हेच, आले आल्या मेले. महाराजीने अर्धा घंटा पाठ केलं. परत दरवाजा वाजला. कोण? आळंदीच्या ज्ञानोबाला, देवगावच्या तुकारामाला, सासवडच्या गोपाल काकाला दान पावलं. दरवाजा उघडला. जसा वासुदेव घरात आला, या बाईने चालू केलं, काय सांगाव तुम्हाला वासुदेवा? वासुदेव म्हणे, बाई बोंबलू नको, 11:15 वाजले, पटकन सांग पुढं काय सांगायचं. बाईने सांगितलं, वासुदेवा कधी नाही पंढरपूरला गेले. जमते ना माता मावले? हे तुम्हाला जास्त जमतंय. हे मी 1 तास प्रॅक्टिस करून एवढं मला जमतंय बरं का. तुम्हाला फक्त गावात कोणी गेलेलं माहित हो, लगेच सुरू होता. कधी नाही पंढरपूरला गेले, आल्या आल्या मेले. वासुदेव म्हणे, आल्या आल्या मेले? महाराज वार्ता पूर्ण आपल्या हिंगोली जिल्ह्यात, हिंगोली जिल्हा येतो का नाही, हिंगोली जिल्ह्यात सर्व लोक आले का, कधी नाही पंढरपूरला गेले, आल्या आल्या मेले. काही मथारी अशा अंगणात बसले, अंतविधीला आले आणि ते मथारी म्हणायला लागले, पहा वाऱ्या करू करू आपले पाय गेले, पण देव आपल्या स्वप्नात नाही आले आणि आल्या आल्या मेले. आल्या आल्या मेले. महाराज ती तिरडी वगैरे बांधली आणि वासुदेव असे घरात आले आणि वक्रडक तोंड करून बसले. आम्ही जसं थंडीतून आलतो तसं केलं का, असं वक्रडक तोंड केलं आणि असे कोपऱ्यात बसले. म्हणजे सांगायला काय हरकत नाही का नाही, बरोबर का नाही, खरंच बोललं पाहिजे व्यासपीठावरून. महाराज असं वक्रडक तोंड केलं आणि का कोपऱ्यात वासुदेव घरात बसले. आता हसून काय मार खायचा का वासुदेव? वातावरण तर तयार करावं लागेल, माहित होतं मेलं नाही. वक्रडक तोंड केलं. ती पत्नी आली, का वासुदेवा तुम्हाला दान देणारे आल्या आल्या मेले, मग तुम्ही जा म्हणे आता पंढरपूरला. वासुदेव म्हणे, बाई मी पंढरपूरचा वासुदेव आहे, त्याचं काळं पांढरं केल्याशिवाय जात नसतो म्हणे. तू काय काळजी करू नको म्हणे, मी आता काटा काढल्याशिवाय जात नाही. महाराज ते तिथं बसलं. आत एक म्हातारी गेली बरं का, पाणी ठेवायला. आंघोळ घालतात का नाही, आंघोळ घालतात, पाणी ठेवायला म्हातारी गेली आणि म्हातारी आतमध्ये गेली. आवाज दिला, ओ चला चला वेळ झालाय म्हणे, घ्या मड्याला आंघोळ घालायला बाहेर. वासुदेव आतल्या घरात गेले आणि त्या पाण्यातच हात घातला. म्हणे, बाई हिवाळा चालू आहे, कोमट पाण्याने काहीच होणार नाही म्हणे, चांगलं उकळू द्या म्हणे पाणी. कारण यानं 15 दिवस आंघोळच केली नाही, नुसती बिस्किट गोळा केली. तुम्ही उकळू द्या पाणी. पाणी उकळलं. महाराज अंगणात आणलं, त्याच्या अंगावर टाकलं, थरथर थरथर कापत होत, उठायला तयार नाही का. हा 1 रुपयासाठी महाराज त्याला असं तिरडीवर बांधलं आणि म्हातारी लोक सुतळीन बांधायला लागले. आता मड काय उठत असतं का? वासुदेव म्हणे, ऐका सुतळीन बांधू नका म्हणे, चांगला असा केबल घ्या म्हणे माईकचा आणि फासा टाका, बैल फासा, निस्ता फासा नाही, बैल फासा टाका, कारण हे जर उठलं तर 2-3 म्हातारे मरतात म्हणे. महाराज त्याला घेतलं आणि त्याला घेतल्याच्या नंतर ती प्रेत यात्रा निघली. पण ऐका, प्रेत यात्रा निघली, त्या प्रेत यात्रेचं एका संतांनी खूप सुंदर वर्णन केलंय. ऐका बरं. सजवत होते मला, मी शांत निजलो होतो. काय म्हणते ते प्रेत? सजवत होते मला, मी शांत निजलो होतो, बहुतेक आसवांच्या धाराने आज मी चिंब भिजलो होतो. शेवटची आंघोळ होती गरम गरम पाण्याची, सर्वांनाच घाई होती मला डोळे भरून पाहण्याची. आज वेगळंच काहीतरी घडत होतं, वैऱ्याचंही प्रेम माझ्यावर जडत होतं. 4 लाकडं आणा म्हणजे तेवढ्यात भागेल,
अरे माझ्यांनीच विचारलं अजून किती वेळ लागेल. हे खोटं जग, हे खोटं विश्व बघून मी सरणावर पडून सुद्धा मी माझं मौन पाळलं होतं, कारण माझ्याच लोकांनी मला जाळलं होतं. विठाला विठाला. होय विठाला विठाला. त्याला सरणावर घेतलं, सरणावर ठेवलं आणि सरणावर ठेवल्याच्या नंतर त्याचं पोरगं आलं. ते 5 फेरे घातले आणि टेंबा, अग्निडाव देण्यासाठी टेंबा असतो का नाही, टेंबा घेतला. वासुदेव म्हणे थांब मी लावतो म्हणे याला अग्निडाव. वासुदेव आणि टेंबा हातात घेतला. पाहता काय, पायाकून पेटवलं ना महाराज, पायाकून पेटवलं. पण पायाकून पेटवल्याच्या नंतर ते असं पाय खोरायला लागलो, पण उठायला तयार नाही. का? 1 रुपयासाठी शेवटी त्या वासुदेवाला दया आली. आणि वासुदेवाला दया आल्याच्या नंतर वासुदेवाला दया आली आणि वासुदेवाने आपलं मुख त्याच्या कानाच्या जवळ नेलं आणि त्याच्या कानात सांगितलं, ए भल्या माणसा, अरे 1 रुपयासाठी जीव देतो का? अरे तुझे घरातले, तुझे मुलं, तुझी बायको, तुझे नातेवाईक रडतात, जाऊ दे, माझा 1 रुपया सुटला. ते प्रेतातून बाहेर आलं सरणातून, म्हणे वासुदेवा तुमचा 1 रुपया सुटला तर हा बिपठ्या उठला. मला खरं सांगा हे कशामुळे झालं? अरे जीवन मिळालं पण देवाची सेवा करावीशी वाटली नाही. अरे आयुष्य मिळालं पण कधी संताची सेवा करायचं घडलं नाही. आयुष्य मिळालं पण संपूर्ण आयुष्य क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा. विठाला विठाला. होय विठाला. आयुष्य मिळालं ना तर सेवा करा. मग एका साधकाने विचारलं, महाराज आम्ही समाज कल्याण समाजाची सेवा नाही करू शकत, आम्ही देवाची सेवा नाही करणार. मग महाराज आम्ही कोणती सेवा केल्याच्या नंतर आम्हाला पुण्य प्राप्त होईल? अभंगाच्या पुंडलिकाच्या निकट सेवे. पुंडलिकाच्या निकट सेवे. आ
वडिलाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, पुंडलिकाचे निकट सेवे. ज्याला आई वडिलाची सेवा करायची त्यांनी पुंडलिकरायासारखी सेवा करायची. पुंडलिकाचे निकट सेवे कैसा धावे बराडी. काय पुंडलिकाने सेवा केली 1 मिनिटामध्ये सांगतो ऐका. भक्त पुंडलिकरायांचं जर चरित्र सांगायचं झालं, तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट. ऐका बरं. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट. माये बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. अनुपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती पाहुनी भक्ताला येतो भेटाया श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकरायांचे आई वडील अंध. 1 मिनिटामध्ये सांगतो ऐका बरं का, आपल्याकडे फक्त 25 मिनिट आहेत. आई वडील अंध होते, मग काय सेवा केली? सकाळी दुपारी रात्री आई वडिलाचे पाय दाबायचे. आज मला एक गोष्ट सांगताना थोडीशी शोकांतिका वाटते. जन्मदात्या आई वडिलाचे पाय दाबायला मुलाला लाज वाटते. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे महाराज. अरे ज्या पायाने आपल्याला चालायला शिकवलं, जे पाय हजारो किलोमीटर चालले म्हणून आपलं आयुष्य घडलं, जे पाय आपल्यासाठी अनवाणी पायाने शेतात झिजले, ते पाय आजच्या तरुण पोरांना हातात घ्यायला लाज वाटते. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे महाराज. महाराष्ट्राची शोकांतिका आहे. पुंडलिकरायाचे आई वडील अंध होते, एवढी सेवा केली. एक दिवस भगवंत प्रगट झाले. आवाज दिला, पुंडलिका. वैद्याच्या रूपात आले बरं का. पुंडलिका, थोडासा आवाज दे. हे बघ, मी औषध आणले. औषध, जर हे औषध तू तुझ्या आई वडिलाच्या डोळ्यात टाकलं तर तुझे आई वडील नीट होतील. सांगा काय करू? काही नाही म्हटले. रात्री 12 वाजता आई वडिलांचं मुंडकं आपल्या डोक्यावर घ्यायचं. म्हणजे मुंडकं डोक्यावर म्हणजे ते मला काय म्हणायचं समजून घ्या बरं का. मांडीवर आपलं डोकं घ्यायचं असं. ते थंडीन होत असते, उभे उभे होत ते बरं का. ते मुंडकं डोक्यावर हो का पाय डोक्यावर, एकच. मांडीवर काय घ्यायचे? डोके घ्यायचे. म्हणजे तुम्ही ध्यानावर आहेत का नाही हे पायासाठी मी म्हणलंय बरं का. मला माहिती आहे मुंडकं डोकं एकच असतंय. विठाला विठाला सांगितलं. आई रात्री आई वडिलाच्या 12 वाजता डोळ्यात औषध टाकायचं, पण रात्रभर मांडी मोडायची नाही. जर मांडी मोडली आणि औषध बाहेर गेलं तर आहे ते डोळे सुद्धा जातील. काय करावं? रात्री 12 वाजले. पुंडलिकाने आई वडिलाचे डोके आपल्या मांडीवर घेतले. बस 12 वाजता औषध टाकलं. 1 वाजला, 2 वाजला, 2:30 वाजले. आणि 2:30 वाजता भगवंताने परीक्षा घ्यायचं ठरवलं. एका भुंग्याचं रूप धारण केलं. भुंगा, भुंगा मीन्स ते किडा असते. वल्ल्या लाकडाचा बुगा पाडतो यात नवल नाही, वाळल्या लाकडाचा सुद्धा बुगा पाडतो. त्याचं नाव, आता तुम्ही फक्त भुंगा म्हणा बरं का. वाळल्या लाकडाचा बुगा पाडतो त्याचं नाव, तुम्ही काय मौन आहे का तुमचं? काय वरता असेल तर सांगा मला. वाळल्या लाकडाचा बुगा पाडतो त्याचं नाव, त्याचं नाव, त्याचं नाव भुंगा. आता फक्त तेवढं म्हणा. वाळल्या लाकडाचा बुगा पाडतो त्याचं नाव भुंगा. गावात 2 भाऊ एका ताटात जेवताना त्या भुंग्याने पाहावं आणि एका घराचे 2 घरं करावे त्याचं नाव, नाही नाही तुम्ही म्हणत तेवढं काय प्रॉब्लेम नाही. 2 सुना एका घरात सख्या बहिणीसारख्या राहत असताना हे फक्त एखाद्या भुंगिनीला कळावं. भुंगीन, आणि तिने ते घर फोडलं की त्याला काय म्हणायचं? मग असा भुंगा किंवा अशी भुंगी जर आपल्या घरी आली तर खेटरान हाणायचं बरं का. कारण ज्या बापाने 2 मुलांवर जन्मापासून तर आयुष्य संपेपर्यंत संस्कार केले आणि एकत्र राहायचं शिकवलं, ते घर मोडण्याचं काम जे करत असताना त्यांना खेटराने हाणलंच पाहिजे. विठाला विठाला भगवंतानी भुंग्याचं रूप धारण केलं. मांडीच्या खाली गेले पुंडलिकाच्या आणि मांडी कोरायला सुरुवात केली. एवढी मांडी कोरली, मांडीत भुंगा शिरला, रक्तबंबाळ मांडी झाली, पण मांडी मोडली नाही. कारण आईची सेवा, पुंडलिकाचे निकट सेवे. मांडी मोडली नाही. साक्षात देवाला दया आली आणि साक्षात विटीवर पांडुरंग परमात्मा पाठीमागे येऊन उभा राहिला. हे पुंडलिका, अरे सोडून दे मायबापांना. तुझ्या आई वडील आता सुखरूप होतील, डोळे येतील. मी जगाचा परमात्मा
म्या बोलविल्या बेतू बोले. विश्व माझ्या सत्तेवर चालतं, एकदा फक्त पाठीमाग वळून बघ. रूप धारण केलं, भुंगा आला. भगवंतानी आवाज दिला, खऱ्या स्वरूपामध्ये प्रगट झाले. पुंडलिका, अरे मी जगाचा परमात्मा तुझ्या पाठीमागे, सोडून दे माय बापाला. पुंडलिकाने सांगितलं, देवा एक वैद्य आला होता आणि त्यांनी सांगितलं सकाळी 6 वाजेपर्यंत मांडी मोडायची नाही. देवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही माझ्यासाठी सकाळपर्यंत थांबा. बाजूला पडलेली वीट घेतली, पुंडलिकाने फेकली. त्या विटीवर भगवंत उभे राहिले. किती दिवस? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर युगे 28 विटेवरी उभा. मग का उभा राहिला? तर पुंडलिकाने फक्त आई वडिलाची सेवा केली, म्हणून पुंडलिक रायासाठी देव अजूनही युगे 28 युग झाले पण देव उभा आहे. मग या कीर्तनामध्ये तरुण मंडळीला फक्त एकच विनंती आहे, आळंदीला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, देहूला जाऊ नका, कोणत्या तीर्थक्षेत्राला जाऊ नका. मी तर म्हणतो गावातल्या मंदिरात जाऊ नका, पण घरी असणाऱ्या मायबापाचं दर्शन घ्या. अख्खं देवाचं देवलय असेल, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा असेल, त्याचं मंदिर सोडून तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण आज असं झालंय, असं म्हणावं लागतंय, जन्म देवोनी आम्ही पोराला, जन्म देवोनी आम्ही पोराला, कितीतरी दुःख आम्ही साहिलं र. काय म्हणतात मायबाप? जन्म देवोनी आम्ही पोराला, कितीतरी दुःख आम्ही साहिलं र. लग्न झाल्यावर मायबाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लग्न झाल्यावर मायबाप सोडून पोरग वेगळं राहिलं रे. माता पिता को कोई न माने, माता पिता को कोई न माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. ए आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे. माता पिता को कोई न माने, अरे माता पिता को कोई न माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. म्हणून जन्मदात्या आई वडिलाची सेवा करा. ज्याला हात आहे त्याला हाताची किंमत कळत नाही, ज्याला पाय आहे त्याला पायाची किंमत कळत नाही. जन्मदाती आई गेल्याच्या नंतर जीवनात काय घडतं एक गोष्ट लक्ष देऊन ऐका. आज एवढे आम्ही कीर्तनाला रोज जातो महाराज, लाखो लोक आमच्या पाया पडतात, लाखो रुपये आम्हाला कीर्तनाचे भेटतात. पण एक सांगू का, लाख रुपये खिशात असू द्या, पण घरी गेल्याच्या नंतर माय जर तोंडावून हात फिरवणारी माय आयुष्यात नसेल ना, तर त्या लाख रुपयाला किंमत नाही महाराज. आज अनेक माता मावल्या माझं दर्शन घेतात, म्हणतात महाराज काय सुंदर कीर्तन करता हो, काय तुमचे आयुष्य खूप धन्य असेल. पण एक सांगू, या जगातला आई नसणारा मी सुद्धा एक अभागी आहे. 6-7 वर्ष झाले माझी आई मला सोडून गेली. पण एक आठवलं म्हणून सांगतो, कांता महाराज, ओंकार महाराज, अभिषेक महाराजांना सर्वांना माहित आहे. ज्यावेळेस माझं गावात पहिलं कीर्तन झालं होतं ना, एकदम आमचं छोटंसं घर होतं बघा, पहिलं कीर्तन काही येत नव्हतं, साधं कीर्तन झालं होतं. पण आयुष्यातलं पहिलं कीर्तन, आणि माझ्या आयुष्याने, माझ्या आईने माझ्या आयुष्यात आणि आयुष्या आयुष्यात फक्त एक कीर्तन माझ्या आईने ऐकलंय महाराज, एक फक्त बरं का. एक कीर्तन ऐकलं आणि सर्व समाज माझ्या पाया पडून गेला. मला असं वाटतंय त्या दिवशी माझी आई कीर्तनात 2 तास फक्त रडत होती महाराज. मी माझ्या आईकडे बघितलं की आपली कूस धन्य झाली की असा पुत्र आपल्या पोटी जन्माला आला. 2 तास आई रडत होती. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मी ज्यावेळेस घरी गेलो ना, खोटं बोलणाऱ्या नारदाच्या गादीवरून घडलेलं सांगतोय, ज्या वेळेस माझं कीर्तन झालं आणि मी घरी गेलो तर माझी आई रात्रीचे 1 वाजले होते पण झोपली नव्हती. कशी झोपेल कशी झोपेल? जेव्हा मी दारात गेलो ना, आवाज दिला महाराज, मला प्रेमाने महाराज म्हणायची, महाराज घरात येऊ नका, 2 मिनिटं थांबा. आतमध्ये गेली, ताट आणलं, पदराने दिष्ट काढली, भाकरीचा तुकडा आणला माय मावल्या, आणि माझ्या आईने माझी दिष्ट काढली आणि रडत रडत एक वाक्य मला सांगितलं, महाराज ए कृष्णा,
माझा आशीर्वाद तुझ्या सोबत, तू माझ्या कुशीतून जन्म घेतलाय, माझा आशीर्वाद कुठा ठरणार नाही कृष्णा. या जगात तू एवढा मोठा होशील, एवढा मोठा होशील की या संपूर्ण विश्वात तुझं नाव होईल. पण आज माझी आई जिथं आहे ना, माझ्या आईला मी हात जोडून सांगतो, आई आज माझं नाव विश्वात नाही झालं तरी चालेल, पण तुझं नाव मी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात नेल्याशिवाय राहणार नाही. आईचा आशीर्वाद आहे महाराज, दुसरं काही नसतं. हे दिवस प्रत्येकाच्या जीवनात येतात आणि तो दिवस आला की मग फक्त आपल्याला एवढंच म्हणता येतं महाराज, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागील तुझ्या या बाळाला, कुणाची मामा कुणाची मावशी कुणाची बहीण ग, तुझ्या विना या जगात माझे कोणी नाही ग, कुणाची मामा कुणाची मावशी कुणाची बहीण ग, तुझ्या विना या जगात माझे कोणी नाही ग, सोडून गेली तुझ्या या लडक्याला, सोडून गेली तुझ्या या लडक्याला, कोण वागील तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागील तुझ्या या बाळाला. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, सबसे बड़ी है माँ, 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 से बढ़ के जय हो. वो ये नहीं, माँ देती है दुआ, माँ देती है दुआ, दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है या जगात वा वा वा, टाळी वाजवा, क्या बात आहे. कंटाळले का तुम्ही? मग चाल देऊ का 4 वाजे लोक? इथून ओव्हर टाइम चालू होईल बरं का म्हणे, म्हणजे मी फुकट करेल, यायचं काय करताय, हे मला हाणतील ना जाताना महाराज, नाही तर मग गाडीवर आणलं म्हणतील इथं थांब कर बी, बरोबर का नाही. फक्त आपले टाइम संपलेला आहे, 10 मिनिटं घेतो, चालेल ना? का गडबड आहे कोणा? नाही कुठे पाणी द्यायला जायचं असेल गव्हा गिवाल ते, हा लाईट गेली, हे चालतंय ना. विठाला 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 विठाला
लाईनमॅनला आधीच सांगितलं होतं बुवा 2 मिनिट ट्रिप घे, म्हणजे कोणा घरी जायला झालं तर चेहरा तरी दिसू नये, बरोबर का नाही? ज्याला त्या अंधारात जाऊ शकता आता, बरोबर का नाही? आता उजेड फक्त कोणावर आहे? ज्यांना पैसे दिले त्यांच्यावर, म्हणजे त्यांनी फक्त जाऊ नये कुठं, बरोबर का? तुम्ही गेले, तुमचा टाइम संपला आता, बरं काय का काय नाही झालेली खेळ. आता फक्त 10 मिनिटं आपल्याला 1-2 पवाडा मुंडे साहेबांचा म्हणायचा आहे. एकदा फक्त 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई